स्वातंत्र्य दिनाच्या आनंदावर हिंगणघाट शहरात काळाने घाला घातला आहे. आंबेडकर शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानंतर हा अपघात झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ 15 ऑगस्ट रोजी हा भीषण अपघात झालाय. 3 शाळकरी मुली दुचाकीवरनं जात असताना मागून आलेल्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात समृद्धी रूपक धामसे वय 15 वर्ष राहणार संत गोमाजी वाड, आरोही राजू चौरे वय 17 वर्ष आणि मिसबा जावेद शेख वय 17 वर्ष राहणार संत चोखोबा वाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर तिन्ही मुलींना गंभीर दुखापत झाली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीचा जल्लोष सुरू असतानाच हिंगणघाटमध्ये ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. अवघ्या 15 ते 17 वर्षाच्या 3 मुलींच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर हिंगणघाट शहरातील नागरिकांमध्येही तीव्र हळहळ व्यक्त होत असून अपघाताची नेमकी कारणे आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेण्याकरिता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने 3 कुटुंबियांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत. निष्पाप वयातील 3 मुलींच्या मृत्यूने हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू असून तपासातून नेमके कारण समोर येण्याची अपेक्षा आहे. हाय घेऊन घ्या, बाकीचे मी काढून घेत बाकीच्या स्टार्टिंग वाचून घेते.